नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवलेले आहे बेकरी स्टाईल चेरी। पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात ह्या चेरी भेटतात। ह्या चेरीपासून मी ही पाकातली चेरी बनवलेली आहे। ही तुम्ही केकवरती ठेवू शकता किंवा पानाबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा अशी सुद्धा खाऊ शकता। चला तर मग पाहू ह्या चेरी कशा बनवल्या। इथे ह्या मार्केटमधून चेरी आणलेल्या आहेत। आता ह्या चेरी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, एका नॅपकिनवरती घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ अशा पुसून घेतलेल्या आहेत। नंतर याचे मी देठ आहेत ते देठ असे काढून घेतलेले आहेत। इथे सर्व चेरीचे मी देठ काढून घेतलेले आहेत। इथे देठ काढून झाल्यानंतर मी ह्या चेरीमध्ये जी बी असते ती बी काढणार आहे। इथे मी ह्या चेरीची बी काढण्यासाठी टूथपिक घेतलेले आहे। ह्या चेरीला मी वरच्या साईडला असं होल करून घेतलेलं आहे, असं पूर्ण असं होल करून घेतले। नंतर मी खालच्या साईडवरून ही बी अशी दाबून बाहेर काढून घेतली। तुम्ही इथे पाहू शकता मी कशी बी याची काढलेली आहे ती। तुम्ही असे वरच्या साईडला होल केले आणि खालून अशी प्रेस केली टूथपिकने की अलगद अशी बी याची बाहेर येते। अशा प्रकारे मी ह्या सर्व चेरींच्या बिया काढून घेते। ह्या बिया काढायला थोडासा वेळ लागतो, पण ह्या बिया सर्व काढाव्याच लागतात। इथे आता सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या चेरी मी एका साईडला घेतलेल्या आहेत, ह्या बिया एका साईडला काढून घेतलेल्या आहेत। आता मी चेरीचा पाक बनवणार आहे, त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये मी इथे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। आता इथे मी ही सर्व साखर कढईमध्ये घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे। म्हणजे याचा घट्टसर असा पाक बनवायचा आहे, त्यासाठी मी ते 2-3 चमचे होईल एवढंच पाणी घातलेलं आहे। आता ही पूर्ण साखर विरघळून मी याचा एकतारी असा पाक बनवून घेणार आहे। इथे ही पूर्ण साखर विरघळत आलेली आहे। मी आता त्याच्यामध्ये कलर टाकणार आहे। इथे मी रेड फूड कलर टाकलेला आहे। इथे मी सुका कलर टाकलेला आहे, तुम्ही लिक्विड कलर सुद्धा टाकलात तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही कलर ह्याच्यामध्ये टाकू शकता। साखरेच्या पाकामध्ये कलर टाकल्यामुळे चेरीचा कलर सुद्धा एकदम रेड दिसतो, त्यामुळे साखरेच्या पाकामध्ये थोडासा रेड कलर टाकायचा। आता इथे मी एक तारी पाक बनवून घेणार आहे। इथे पाक बनवण्यासाठी मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। मीडियम फ्लेमवरती मी हा पाक बनवलेला आहे। आता इथे पाक बनवून तयार झालेला आहे। ह्या पाकाचे आता तार होते। हा पाक बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मला 5 ते 7 मिनिटे लागलेली आहेत। आता इथे पाक हा बनवून तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता अशी तार बनते तेव्हा हा पाक तयार झालेला असं समजायचं। इथे पाक तयार झालेला आहे आणि ज्या आपण स्वच्छ करून बिया काढून घेतलेल्या जे चेरी आहेत त्या चेरी मी आता ह्या पाकामध्ये घातलेल्या आहे आणि गॅसची फ्लेम चालूच आहे। चालू फ्लेमवरतीच इथे चेरी घालायची पाकामध्ये। आता ही मी 2 मिनिट असे मिक्स करून घेते। इथे ह्या चेरी छान अशा ह्या पाकामध्ये 2 मिनिटे मिक्स करून घ्यायच्या। इथे ह्या बनवलेल्या पाकामध्ये चेरी टाकल्यानंतर पाक पूर्ण थंड होतो, त्यामुळे 2 मिनिट ह्या चेरी अशाच मिक्स करत राहायचं, म्हणजे पाक परत गरम होतो। 2 मिनिटानंतर चेरीचा पाक हा गरम झालेला आहे। ह्या पाकाला परत उकळी फुटायला लागलेली आहे। त्याच्यावरती आता झाकण लावायचं। झाकण लावून हे 2च मिनिटे शिजवून घ्यायची, जास्त वेळ शिजवायची नाही। अगदी तुम्ही घड्याळ लावून अगदी 2 मिनिटेच ही चेरी शिजवून घ्यायची आहे। जास्त शिजल्यानंतर ती पूर्ण विरघळली जाते। आता इथे 2 मिनिट झालेले आहेत, ही चेरी पूर्ण शिजलेली आहे। मी गॅस आता बंद करून घेतलेला आहे। ह्या चेरीला पाकात टाकल्यामुळे आता ह्या पाकाला पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी असंच राहू द्यायचं आणि चेरी फक्त काढून घ्यायच्या। एक मी टिश्यू पेपर घेतलेला आहे डिशमध्ये आणि ह्या टिश्यू पेपरवरती मी ह्या सर्व चेरी काढून घेते। ह्या पाकातून चेरी बाहेर काढते वेळेस फक्त चेरीच बाहेर काढायच्या, पाक बिलकुल सुद्धा घ्यायचं नाही। तुम्ही ह्या चेरी एका झाऱ्याच्या साहाय्याने सुद्धा काढू शकता। आता इथे मी पूर्ण चेरी काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या चेरी अशा पसरवून घेते। ह्या लांबच पसरवायच्या, नाहीतर मग त्या एकमेकाला चिकटल्या जातात। आता ह्या चेरी मी फ्रीजला ठेवणार आहे, या फ्रीजमध्ये थंड करून घ्यायच्या। इथे ह्या चेरी मी फ्रीजमध्ये थंड करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या छान अशा ह्या सुकलेल्या आहेत।
ह्या बनवलेली चेरी तुम्ही भरपूर दिवस खाऊ शकता. ह्या चेरी केकमध्ये वापरू शकता, पानासोबत खाऊ शकता किंवा ह्या चेरी तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. मार्केटमधून जर तुम्ही चेरी घ्यायला गेलात तर त्या खूप महाग पडतात. ह्या अशा तुम्ही कच्च्या चेरी आणून जर अशा बनवल्यात आणि घरी पॅकबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या अगदी 6 महिनेसुद्धा राहू शकतात. भरपूर दिवस राहू शकतात. मग कशी वाटली तुम्हाला चेरीची रेसिपी? तुम्हीसुद्धा नक्की बनवा. एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा.